मराठा आरक्षणाच्या लढ्याला आता नवं वळण मिळालंय। कुणबी नोंदींच्या आधारे मिळालेली जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत। मराठवाड्यातील 4 महिला लोकप्रतिनिधींची कुणबी जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समित्यांनी अवैध ठरवली आणि याच मुद्द्यावरून जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत। सरकारच प्रमाणपत्र देतं आणि सरकारच रद्द करतं असा थेट आरोप जरांगेंनी केला। एवढंच नाही तर 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळले। जात पडताळणी समित्या स्वतंत्र आणि अर्धन्यायिक संस्था असून त्यांच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नसल्याचं सरकारनं म्हणणं मांडलंय। मात्र या सगळ्या वादात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कुणबी नोंदींच्या आधारे मिळणाऱ्या प्रमाणपत्राची नेमकी वैधता काय? प्रमाणपत्र रद्द होण्यामागे कायदेशीर प्रक्रिया आहे की राजकीय हस्तक्षेपाचा आरोप खरा आहे? आणि या निर्णयाचा आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर, विद्यार्थी युवकांवर, आगामी राजकीय सत्ता समीकरणांवर काय परिणाम होणार? याच मुद्द्यावर आजच्या डिबेटमध्ये सविस्तर चर्चा करूया। कुणबी प्रमाणपत्रावरून राजकारण, आरोपामागचं सत्य काय? मी 15-20 आमदार पाडीन तुमची एकट्या बावनकुळ्यासाठी। कुणबी प्रमाणपत्रावरून राजकारण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजित चव्हाण आणि लवकरच जोडले जातील नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते, गंगाधर काळकुटे, मराठा समन्वयक। सुरुवातीला जातोय भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांच्याकडे। अजितजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण होतोय की एकतर ही यावेळची जी प्रमाणपत्र होती तीच मुळात एक तपासणी करून दिली गेलेली होती। म्हणजे बाकीची सर्वच प्रमाणपत्र ही तपासणी करूनच घेतली जातात, पण यावेळी एक विशेष मोहीम राबवली गेली होती, त्याला फार मोठा अंतर गेलं होतं, कालावधी गेला होता। अशा परिस्थितीतनं मुळात सरकारकडनंच ती पडताळणी करून घेतलेली काही प्रमाणपत्र पुन्हा रद्द होतात आणि त्यावर थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले गेलेल्या संवादाचं, त्यांच्या निर्देशाचे दाखले दिले जातात आणि एक आक्षेप घेतला जातोय। खरं तर या सरकारच्या गतिमानतेवर जरांगेंकडनं उपस्थित केलेलं हे प्रश्नचिन्ह तुम्ही उत्तर म्हणून कसं पाहताय? नाही, मला जरांगेंना उत्तर देताना आम्ही उत्तरदायी आहोत महाराष्ट्रामधल्या सर्व समाज बांधवांना। आणि भारतीय जनता पक्ष म्हणून मला एक विनम्र आवाहन या निमित्तानं महाराष्ट्रामधल्या याकरता इच्छुक असलेल्या तरुणाईला करायचं आहे। ते म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी एका विशेष गोष्टीकडे लक्ष वेधलंय, आपण लक्षात घ्या। जरांगे पाटील साहेबांनी मागणी केली की अशा अशा आधारावरती नोंदी दिल्या पाहिजे। मराठा आणि कुणबी यांच्या खरं तर मराठा आणि कुणबी हे एकच आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यानंतर ठीक आहे, त्याच्या संदर्भामध्ये जे डॉक्युमेंटेशन आहे ऋषीजी, ते जे डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन दिल्या गेलं। अर्थात आपलं जे अस्तित्वात असलेले पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या करता शासनानं संपूर्ण राज्यभर मोहिमा राबवल्या आणि तातडीनं ते पुरावे तसे उपलब्ध करून दिले। आता पुरावे काय असतील? मी पहिल्या आंदोलनापासून ऋषीजी माझी भूमिका ही अतिशय स्पष्ट आहे आणि सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे की मराठा समाजाच्या तरुणाईचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण का गेलं त्याचा आपण शांतपणे विचार केला पाहिजे। या विषयामध्ये सुद्धा आता गंगाधरराव काळकुटे माझे समाजबंधू या चर्चेमध्ये सहभागी आहेत। माझी गंगाधररावला सुद्धा एक मागणी आहे की गंगाधरराव, आपलं ईडब्ल्यूएसचं आरक्षण का गेलं ते आपण पाहिलं पाहिजे। दुसरा एक महत्वाचा विषय याच्यामध्ये मला असं म्हणायचंय की या विषयामध्ये स्पेसिफिकली ज्यांनी पुरावे दिलेले होते त्यांच्या पुराव्याच्या विरोधामध्ये आक्षेप असणारी काही मंडळी या सगळ्या त्यांचे पुरावे रद्द करण्याच्या पाठीमागे होते। ऋषी देसाई साहेब, मी अजित चव्हाण आहे, तुम्ही ऋषी देसाई आहात, आपण म्हटलं की आम्ही कुणबी आहोत, तर नुसतं मी म्हणून किंवा कोणीतरी सांगून असं चालणार नाही। त्याचे पुरावे आपल्याला द्यायला लागणार होते। ते पुरावे ज्यांचे संशयास्पद आणि संदिग्ध आहेत ते जात पडताळणी समितीने त्यांचेच रद्द ठरवले, इतर कोणाचं ठरवलं नाही। ते का ठरवलं तर या जात पडताळणी समितीला, म्हणजे आता इथे नवनाथराव वाघमारे बसलेले आहेत, त्यांनी सांगितलं कोणीतरी ओबीसी बाबा याला सर्टिफिकेट द्या। ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे की तो ओबीसी असू शकतो, त्याचे डॉक्युमेंटेशन आहे, पण त्याची व्हॅलिडिटी चेक करणारी एक समिती आहे। मग तो नवनाथ वाघमारेंनी दिलेला माणूस खोटा असेल तरी ते रद्द होईल, गंगाधररावांनी दिलेला असेल तरी तो रद्द होईल आणि अजित चव्हाणांनी दिलेला असेल तरी तो रद्द होईल। ऋषीजी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही जी सिस्टीम आहे ही
अर्धन्यायिक समिती असते, या समितीला चौकशीचे अधिकार असतात आणि हजारो प्रमाणपत्र दिली अगदी, गेली, अगदी. त्याच्यातनं काहीतरी प्रमाणपत्र अजित, अगदी. ज्यांच्यावरती मुद्दा- आक्षेप घेतला गेला आणि अजित- स्पेसिफिक मनोजरावांनी जे आक्षेप मांडले त्यातल्या 4 प्रमाणपत्रांना तर आक्षेप घेण्यात आलेलाच होता आणि तो खरा ठरला, हे लक्षात अगदी. घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो की दरवेळेला जात पडताळणी प्रमाणपत्र असेल किंवा जात प्रमाणपत्र याची जी गोष्ट असते ती नेहमी सर्वसामान्यांकडनं होते. यावेळेला ही सरकारी पातळीवरनं मुळातच त्या नोंदीच्या आधारे हे जात प्रमाणपत्र दिलं गेलं. मग जे सरकारकडनं केलं गेलं त्याच्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र केलं गेलं. त्यातली दुसरी गोष्ट ही आहे की नेहमी असे प्रकार वारंवार होतात, हे पहिलेच आहेत, अशातला भाग नाही. हे मान्य केल्यानंतर गंगाधरजी, मी तुमच्याकडे येण्यापूर्वी अगदी छोट्या मुद्द्यासाठी मी नवनाथजींकडे जातो. नवनाथजी, या सगळ्या प्रकाराकडे तुमची या क्षणाला पहिली कमेंट काय आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मग मी सविस्तर प्रतिक्रिया घ्यायला गंगाधरजींकडे जातो. खरं तर नमस्कार सर्वांना, नमस्कार. खरं तर काय झालंय, कुणबी प्रमाणपत्र ज्याला मिळतं त्यांनी, ज्याला काढायचंय त्यांनी, आपण मूळ कुणबी आहोत का आणि ओरिजिनल हे सगळं जात पडताळणी समितीकडे टिकल का हे बघितलं पाहिजे. परंतु राज्यामध्ये काय झालंय, हाताने खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र काढले. आता ते व्हॅलिडिटी समितीकडे, व्हॅलिडिटी करायच्या टायमिंगला जात पडताळणी समितीकडं, त्याच्यामध्ये आता माझ्यामध्ये मराठवाड्यात 4 प्रमाणपत्र रद्द झालेत. आता हे प्रमाणपत्र कुठंतरी सगळी यंत्रणा मॅनेज करून काढलेले पुराव्यासहित मी सांगू शकतो. काल मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गोलडगाव जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या ज्या दहीहंडे शिंदे नावाच्या आहेत, त्या दहीहंडे यांनी स्वतःच जे ट्रान्सलेटर समिती असती, ज्या हैदराबाद गॅजेटचं मत आहे किंवा कुठं मूळ नोंदी असतात, त्याच्यामध्ये जे उर्दू मधून मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी जे ट्रान्सलेटर आहेत महाराष्ट्रामध्ये फक्त 5 आहेत. त्याच्यापैकी 1 जण देत नाही, परंतु 4 ट्रान्सलेटर पैकी 1 जणांनी त्यांना त्याच्यामध्ये खाडाखोड म्हणजे गोंधळ कसा केला, ज्या माणसाचं हनुमंता दहीहंडे नावाचा यशवंत हा दहीहंडे करून दिलं. मग यशवंता म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये अफरातफर दिसली आणि 3 ट्रान्सलेटरनी हनुमंता मूळ कुणबी आहेत त्यांना मिळू शकतं, परंतु यशवंताला मिळू शकत नाही. म्हणजे तुम्ही हनुमंत, तुमच्या वडिलांचं नाव यशवंत आहे, परंतु तुम्ही मूळ याच्यामध्ये बसत नाही, परंतु तुम्ही तिथं यशवंता केलं हनुमंताच्या जाग्यावर आणि ट्रान्सलेटरला काही पैसे दिले असतील, काहीतरी कुठाने करून ते करून घेतलं, जिल्हा परिषद लढली आणि आज त्याला ती अपात्रतेची नामुष्की आली. मग ज्याप्रमाणे राज्यामध्ये जेवढेही ओरिजिनल मूळ कुणबी असतील यांना कोणीही आव्हान देऊ शकत नाही. आव्हान दिलं तरी ते पात्र असतील तर पात्रच असतील. आता मूळ आमच्यामध्ये सुद्धा ओबीसी असेल. आता अजितजी यांनी सांगितलंय की नवनाथ वाघमारेंनी जरी सांगितलं एखादं, परंतु ते ओरिजिनल बसत नसेल तर ते उडाल्या जाईल. परंतु याचं खापर राज्य सरकारवर फोडण्यात अर्थ नाही. आपले कार्यकर्ते आपली दिशाभूल करतायत का हे सुद्धा बघितलं पाहिजे. काल मनोज जरांगे यांच्याकडे जे दहीहंडे जाऊन बसले, शिंदे दहीहंडेचे पती शिंदे तिथं जाऊन बसले आणि त्यांनी मनोज जरांगे यांची दिशाभूल केली. मनोज जरांगेने त्याच्यावरून ते कुठे डॉक्युमेंट पाहिले आणि त्या प्रसार माध्यमांसमोर सरकारवर आगपाखड केली. परंतु आपण आपले कार्यकर्ते सुद्धा कुठं चुकताय हे आपण बघितलं पाहिजे. नवनाथजी, तुमचा मुद्दा आलेला आहे. नवनाथजी, मुद्दा पोहोचलेला आहे. टाकलं पाहिजे येणाऱ्या काळात हे कुठं नाही. आज तुम्ही जात पडताळणी समितीवर समजा तुम्ही नवनाथजी मुद्दा पोहोचलेला आहे. आपण या संदर्भात बोलूया. नवनाथजी, मी येतो तुमच्याकडे. गंगाधरजी, आता आपण समजून घेतलं की या सगळ्या मुद्द्यावर अजित चव्हाण काय म्हणाले. त्यांनी सरकारची बाजू सांगितली की नेमकी याच्यातली जी सरकारी पातळीवरची यंत्रणा काय असते ती. नवनाथ वाघमारे यांच्याकडनं समजून घेतलं आपण की या सगळ्यातली जी प्रक्रिया असते ती काय असते. आता गंगाधरजी, प्रश्न तुम्हाला अशासाठी आहे, खरं तर जात पडताळणी प्रमाणपत्रात नेहमी 10 ते 12% वेळेला खूप वेळेला असे प्रकार होतात, त्याच्यानंतर ते गोष्ट क्लिअरही केले जातात. पण काल तुमचा जो आक्षेप आहे तो थेट राजकीय आक्षेप आहे. तो थेट आक्षेप बावनकुळेंवर आहे, तो थेट आक्षेप सरकारवर आहे, शिंदेंवर आहे. पण कुठेही कागदपत्राच्या झालेल्या गोष्टींबद्दल जी प्रश्नचिन्ह इतरांकडनं उपस्थित केले जातात त्या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही ठाम आहात का आणि तोच मुद्दा तुमचा अजूनही कायम आहे का? गंगाधरजी, सविस्तर. मी तुम्हाला विनंती करतोय गंगाधरजी, गाडी जरा थांबवून बोललात तर नेटवर्कचा प्रॉब्लेम येणार नाही. गंगाधरजी, आम्ही दौऱ्यामध्ये कुठेतरी गाडी थांबवा. आवाज येत नाही तुमचा. आवाज येत नाही, आवाज येणार नाही. काही काळासाठी गाडी थांबवा, आपण तुमचा संवाद कंटिन्यू करू.
त्या गावाच्या पुढे बोलत चला. एक अर्धा सेकंदासाठी एक अर्ध्या मिनिटात ती गाडी थांबवते त्या गाडीच्या समोर. तुम्ही बोलत चला तोपर्यंत. गंगाधरजी. हो, तर मला सांगायचंय की मनोज दादांनी जे सांगितलंय त्या विषयी वास्तव सांगितलंय ते स्टँडच्या बाबतीत तर समितीनं अगोदर यांना प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्या म्हणून सांगितलेलं आहे आणि ती या परत एका रात्रीतून असं काय झालं, कुणाचा फोन आला, कुणाचा राजकीय दबाव आला का, कुणी जाणून बुजून हे प्रमाणपत्र कुणी रद्द करायला सांगितलं याच्याही खोलात जावं लागणार आहे. कारण त्यांचे कागदपत्र मनोजदादांनी तिथं सगळ्या मीडियाच्या बांधवांसमोर दाखवलेत, सगळ्या लोकांसमोर दाखवलेत. त्याच्यात कुठली काडाकोड नाही, कुठलं नाव बदललेलं नाही, परंतु हे सगळा गवगवा निर्माण केलाय हे जाणून बुजून एक तयार केलंय की हे बोगस एका त्या गंगाधरजी आपला संपर्क आणि आवाज थोडासा स्पष्ट येत नाही. मी तोपर्यंत अजित चव्हाण यांच्याकडे जातो. नवनाथजी येतो मी तुमच्याकडे. अजितजी, फार दिवसांनी या वेळेचा जो राजकीय आरोप आणि आक्षेप आहे तो राजकीय न वाटता फार तांत्रिक वाटतोय. कारण या संदर्भात मनोज जरांगे यांनी दिलेले बावनकुळेंच्या पत्राचा जो पुरावा आहे किंवा राजकीय आरोप आहेत हे तुम्हाला मान्य आहेत का? किंवा अगदी शिंदेंवर केलेले आरोप, सत्ताधारी म्हणून जात पडताळणी ज्याला आपण अर्धन्यायिक म्हणतो, अशा पद्धतीत कुठला तरी हस्तक्षेप होऊ शकतो का? अजितजी. असा हस्तक्षेप झाला तर माननीय मंत्री किंवा इतर कोणालाही आपलं पद गमवावं लागू शकतं. ऋषीजी, आपण याच्यामधलं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठलेही मंत्री, मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी जात पडताळणी समितीच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. दुसरा मुद्दा, समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सरकारमध्ये आहोत ना, आम्ही सातत्यानं समाजाच्या प्रश्नावरती आमचे नेते, मंत्री, माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे, बावनकुळे साहेबांच्याकडे सातत्यानं धडका मारत असतो. मागच्याच आठवड्यामध्ये मराठा समाजाच्या विभागवार बैठका घेण्यासंदर्भामध्ये माझी आणि बावनकुळे साहेबांची बैठक झाली. माझी एक विनंती आहे या निमित्तानं पुन्हा एकदा, गंगाधरराव काळकुटे या आंदोलनामधले खूप सिनियर कार्यकर्ते आहेत, आमचे मित्र आहेत. गंगाधररावजी, आपण हे जे सगळे मंत्री आहेत या मंत्र्यांना टार्गेट करून बोलण्यापेक्षा माझं असं स्पष्ट मत आहे की यांच्याकडनं आपल्याला काम कसं करून घ्यायचं समाजहिताचं, मग ते ओबीसींचं असो, मराठा समाजाचं असो, कारण हे मंत्री आहेत, हे काही आता कुठल्या समाजाचे राहिलेले नाहीत. आणि याच्यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चितपणे अशी आहे की कागदपत्र देणं हे शासनाच्या हाती असलं तरी या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून, म्हणजे जेव्हा मनोज जरांगेंचं आंदोलन पेटलं तेव्हापासून मी हेच सांगतोय ऋषीजी की अजित चव्हाणांनी जरी ठरवलं की मला कुणबी व्हायचंय पण मी मुळात कुणबी असलो पाहिजे ना, मराठवाड्यामधल्या आमच्या समाज बांधवांचा हा प्रश्न यामुळे सुटू शकतो. पण एक लक्षात घ्या की आमचं टेक्निकली खूप मोठं नुकसान या सगळ्यामुळे होतंय. आमचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण यामुळं गेलं, हे खूप मोठं दुःख आहे. माननीय देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाकडे खूप मोठा पाठपुरावा करून ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामध्ये मराठा समाज आलेला होता. आमचं आरक्षण ते गेलं, याचा प्रचंड मोठा फटका मुलांना बसतोय. आता या परिस्थितीमध्ये जर मी माझे डॉक्युमेंट जरी गोळा केले त्याची व्हॅलिडिटी होईल ना, मला प्रमाणपत्र सुद्धा मिळेल पण त्याची व्हॅलिडिटी होईल आणि त्या व्हॅलिडिटीमध्ये माझ्या घराण्याचे मूळ कागदपत्र जर त्याचे नाही आढळले तर ते रद्द होईलच ना. आणि या राजकीय विषयामध्ये ज्या 4 पॉलिटिकल निवडून आलेल्या मंडळींचं प्रमाणपत्र रद्द झालं ऋषीजी, त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यात आलेला होता, त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप असेल आणि मला असं वाटतं की नुसतं यांनी माझ्या अजित मुद्दा पोहोचलेला आहे. गंगाधरजी, मी तुमच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा समाज खूप मोठा आहे, वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पण आपली ठीक आहे, आपल्यासोबत ते दूरध्वनीवरून असणार आहेत. पण तत्पूर्वी मी नवनाथजी यांच्याकडे जातो. नवनाथजी, लक्षात घ्या, जात प्रमाणपत्राचा मुद्दा ज्यावेळी समोर येईल त्यावेळी कागदपत्र, पितृपक्षीय संबंध, रक्तरेषीय संबंध या सगळ्या गोष्टीची पडताळणी होणार आणि ती पडताळणी अतिशय काटेकोर पद्धतीनंच होणार. मग अशा पद्धतीत उपस्थित होणारे आक्षेप याच्याकडे आपण कसं बघायचं? नवनाथजी. प्रसादजी, खरं तर काय होत आहे, आता आम्ही माळी, धनगर, वंजारी, बंजारा हे मूळ ओबीसी पूर्वीपासून 1993-94 पासून त्याच्यामध्ये असताना सुद्धा आम्हाला जर कास्ट व्हॅलिडेशन करायचं असेल, पडताळणी करायचं असेल तर आम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स तिथं द्यावे लागतात. अगदी. मग आता आज नवीन लोक हाताने खाडाखूड आणि कुठतरी करून मराठाच्या नावावर कुणबी मराठ्यांच्या पुढे कुणबी लिहायचं किंवा कू लिहायचं किंवा मराठ्याच्या अगोदर कुणबी लिहायचं किंवा कू करायचं, त्याला तुम्ही त्याच्यामध्ये अक्षर वेगळं होतं, साई पेनाची वेगळी असती.
आणि अशा लोकांना कसं तुम्हाला व्हॅलिड जात पडताळणी होईल? आता अनेक ठिकाणी काय झाले की असंच कुठेतरी प्रेशर करून आणि मराठा समाजाची मनोज जरांगे आणि मनोज जरांगे समर्थकाकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आली आहे की सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाहीत. मी अजितजी चव्हाण यांच्या मताशी मी सहमत आहे. आणि कारण की ज्याच्याकडे ओरिजिनल मूळ नोंद असेल त्याच्या याला कोणी आक्षेप घेतला तरी ते टिकू शकत नाही. मूळ नोंदीवाला कुणबी होऊ शकतो आणि त्याला कोणी रोखू शकत नाही. आणि जर त्यांनी कोणी हाताने खाडाखोड किंवा यंत्रणा मॅनेज करून जर तुम्हाला राजकीय तुमची कुठेतरी महत्वाकांक्षा असेल, तुम्हाला राजकारणात जिल्हा परिषद पंचायत समिती लढायची असेल, तुम्ही जर काही देवाणघेवाण करून कुणबी प्रमाणपत्र काढून ते व्हॅलिड जरी केलं, जात पडताळणी समितीकडे जरी तुम्ही पडताळणी करून घेतलं तर प्रत्येकाला न्यायालयात सुद्धा त्याच्यामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे. आता विशेषतः मनोज जरांगे सरकारवर आगपाखड करताय. काल मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलंय, आज अजितजी सुद्धा सांगतात किंवा याच्यामध्ये कुठेही माझ्या मते जात पडताळणी समितीला कोणीही दबाव टाकू शकत नाही. जात पडताळणी समितीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे असतात. न्यायालय त्यांना न्यायालयाच्या निर्देशानुसारच जात पडताळणी समिती चालते. आणि विशेषतः जर जरांगे यांचा कुठं आक्षेपच असेल तर तुम्हाला जात पडताळणी समितीनं तुम्हाला उडवल्याच्या नंतर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता ना. परंतु विनाकारण राज्य सरकारवर आक्षेप करायचा. चंद्रशेखर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव घेऊन कुठेतरी मराठा समाजामध्ये म्हणजे वेगळं वातावरण, भावनिकतेचं वातावरण तयार करायचं. आणि माझ्यामध्ये 29 ऑगस्टचा त्यांनी डेडलाईन दिली आंदोलनाची. आता लोक राहिले नाहीत, त्यांची जनता मराठा समाजाची अनेक लोकांना कळतं की आपल्याला फसवल्या जात आहे. हा मुद्दा वेगळा आहे. आपण या मुद्द्याचं आपण गंगाधरजींकडनं उत्तर घेऊया. गंगाधरजी, आता ज्या पद्धतीनं नवनाथजी म्हणतायत की हे सरसकट होऊच शकत नाही, ही एक पद्धत आहे, हे पुरावे आहेत आणि याच्यावरच होऊ शकतं, मग तरी देखील जे आक्षेप आहेत त्या आक्षेपावर तुम्ही अजूनही ठाम आहात का, की तुमचं म्हणणं आहे की हे सगळं पॉलिटिकली बायस आहे? हो, 100% पॉलिटिकली बायस आहे. जे प्रमाणपत्र रद्द केले त्याच्या ओरिजिनल नोंदी आहेत, त्यांनी सगळे कागदपत्र दिलेत आणि तरीही ते जाणून बुजून काही अधिकारी आहेत तिथले स्थानिकचे, काही ओबीसी समाजातले अधिकारी आहेत, काही मराठा द्वेषचे अधिकारी आहेत आणि त्यांनी जाणून बुजून काही पैशाच्या मागणीमुळे असा पैसा मागून काही लोकांनी जाणून बुजून हे प्रमाणपत्र पैसे न दिल्यामुळे रद्द केलेत असा आमचा आरोप आहे. कारण तसे पुरावे वेळोवेळी आम्ही बघितलं तर प्रत्येक प्रमाणपत्राला सगळे डॉक्युमेंट जे पूर्तता करा म्हणतात त्यांचे मेल येतात जात पडताळणी समितीच्या कार्यालयातनं. त्याची पूर्तता एका कागदपत्राची पूर्तता केली की दुसरा मेल जातो. एकाच वेळी सगळे पुरावे द्या म्हणून असं अजिबात ते मेल पाठवत नाहीत. मग तिथं स्वतः ज्याची व्हॅलिडिटी व्हायची तो माणूस गेल्यानंतर त्याच्याकडे त्याला जाणून बुजून त्रास द्यायचा, चक्रा मारायला लावायच्या आणि अधिकाऱ्यामुळे हे सरकारवर आलंय. अधिकारी आणि संबंधित खात्याचे मंत्री जे शिरसट साहेब आहेत त्यांनाही वारंवार मनोजदादांनी सांगितलंय, बावनकुळे साहेबांनाही वेळोवेळी सांगितलेलं आहे. परंतु एका प्रकरणात तर बावनकुळे साहेबाचं पत्र व्हायरल होत आहे. मी म्हणणार नाही त्यांनी ते पत्र दिलं, परंतु त्यांच्या कार्यालयातनं कुणीतरी एंडोर्समेंट करून त्यांची सही त्यांना विश्वासात न घेता किंवा त्यांना अंधारात ठेवून ती सही घेतली. आणि मग जर जात पडताळणी समितीला असे पत्र देणार असतील, जर अशा पद्धतीनं मंत्री महोदयाचे पत्र व्हायरल तर मग याच्यातून राजकीय काहीतरी विषय आहे म्हणून लक्षात येत नाही का आपल्या? मनोज दादा विनाकारण असं नाहीत ना बोलणार. त्यांच्याकडे काहीतरी लोक आले, सगळे समाज बांधव येत आहेत, गावागावातले अनेक लोक येत आहेत व्हॅलिडिटीच्या बाबतीतल्या तक्रारी घेऊन. अनेक व्हॅलिडिटीच्या बाबतीत असेल, प्रमाणपत्राच्या बाबतीत अधिकारी जाणून बुजून सरकारचे आदेश मानत नाहीत. सरकारनं निर्णय घेतलेत परंतु ते राबवणारी यंत्रणा ही अधिकारी वर्गाची जी यंत्रणा असते ती यंत्रणा जाणून बुजून सरकारचं म्हणजे सरकारने घेतलेल्या निर्णयावर काम न करता मुद्दाम होऊन मराठा समाजाचे प्रश्न रखडवले जात आहेत आणि त्याच्यामुळं व्हॅलिडिटीचा प्रश्न तर खूपच या सगळ्यात गंगाधरजी या सगळ्यात एक कालपासून एक उत्तर दिलं जात आहे. अगदी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, बावनकुळेंनी उत्तर दिलं की तुम्हाला जर आक्षेप असेल तर तुम्ही कोर्टाची पायरी चढा. हे झालं कायदेशीर उत्तर. नाही हे कायदेशीर उत्तर झालं, हे कायदेशीर आलं पाहिजे. या सगळ्यात हे कायदेशीर उत्तर झालं, पण हे उत्तर पण सोपं नाही आहे. अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून किंवा अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावरती त्यांनी दोघांनी उत्तर न देता थोडीशी त्यांनी एखादी यंत्रणा उभी करून, एखादी CID सारखी गुप्त यंत्रणा
लावून याच्या मागे चौकशी केली पाहिजे. अगदी. अधिकारी कशा पद्धतीनं पैशासाठी आणि कुणाच्या तरी राजकीय स्थानिकच्या राजकारणाचा बळी होऊन किंवा स्थानिकच्या राजकीय नक्कीच पुढाऱ्यांच्या नक्कीच अजित अजिबात नाही. अजितजी हाच प्रश्न आहे तुमच्याकडे, कारण तांत्रिक मुद्दे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा त्याच जात पडताळणी समितीला रिव्ह्यूचा अधिकार नाहीये, अपीलचा अधिकार नाहीये, तुम्हाला कोर्टात जाऊन करावं लागेल. मुळात मागणी काय आहे की आजपर्यंत लढून मिळालेलं हे प्रमाणपत्र जर जात असेल, आणि त्यावेळी ठीक आहे त्यांचे आरोप, आंदोलकांची अस्वस्थता आपण समजू शकतो, पण माननीय राजकारण म्हणजे मुख्यमंत्री असतील, बावनकुळे असतील, तुम्ही कोर्टाची पायरी चढा. हे झालेल्या प्रकारची आपण चौकशी करतो अशा प्रकारची न भूमिका घेता थेट कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा आहे अशा प्रकारचा सल्ला देऊन या सगळ्या अस्वस्थतेला भडका देण्याचं काम नाही का झालंय अजितजी? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपण त्या अर्थी माननीय मुख्यमंत्र्यांचं विधान घेऊ नका. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही अर्धन्यायिक समिती असते, अधिकच आपल्याला आक्षेप असेल तर आपण कोर्टात जाऊ शकतो. मला असं वाटतं या लोकशाहीमध्ये न्यायालयामध्ये जाऊन दाद मागण्याचा सल्ला देणं हे काही गैर असू शकत नाही. दुसरीकडे एक लक्षात घ्या की मराठा समाज किंवा ओबीसी समाजाच्या, हे बघा याच्यामध्ये राजकारण करायला, निवडणूक लढायला प्रमाणपत्र गेलं आणि त्याचं मग काय प्रॉब्लेम झाला वगैरे वगैरे याच्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही. आमचा मुख्य हेतू आहे शिक्षण घेणाऱ्या आमच्या समाज बांधवांना, मराठा समाजाच्या जे कुणबी आहेत, ओबीसी आहेत, ज्यांचं सर्टिफिकेट अडकलेलं आहे, त्या मुलांना राजकारणासाठी कोणी वापरत असेल, त्याचं अपात्र झालं त्यांनी जावं कोर्टामध्ये, त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत. पण जी गोरगरीब आहेत, म्हणजे ओबीसी असतील, जे मराठा कुणबी असतील, या सगळ्या मुलांना शिक्षण घेणारे न्याय मिळाला पाहिजे, ही माननीय मुख्यमंत्र्यांची भावना आहे. हजारो प्रमाणपत्र वितरित झाले ऋषीजी, त्यातल्या 4 प्रमाणपत्राला ही अडचण आलेली. आणि गंगाधरराव जसं म्हणतायत की कुणी जर हटकून करत असेल तर सरकार हे सगळ्यांचं आहे, याच्यामध्ये सरकार लक्ष घालेल. माननीय बावनकुळे साहेबांनी सकाळीच आम्हाला सांगितलं, आम्ही फोनवर बोललो मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून की साहेब हे असं बरोबर नाही, असं जर होत असेल तर. बावनकुळे साहेबांनी ठणकावून सांगितलं मी जसा ओबीसीचा आहे तसा मी मराठ्यांचा सुद्धा आहे. अगदी सरकारची भूमिका अजितजी नवनाथजी माझ्याकडे फक्त शेवटची 3 मिनिटं आहेत, 3 मिनिटात तिघांकडे येतो मी. नवनाथजी, नेमकं या परिस्थितीत सरकारनं, आंदोलकांनी काय केलं पाहिजे? नवनाथजी. आंदोलकांनी जात पडताळणी समिती आणि न्यायालयावर तरी विश्वास ठेवला पाहिजे ना. अगदी. मनोज जरांगे यांचं काय झालंय माहितीये का, मी म्हणील तसंच झालं पाहिजे, बाकी मला माहित नाही. कोर्टाने माझ्या मनानुसार केलं पाहिजे, पडताळणी समितीने माझ्या मनानुसार केलं पाहिजे. आणि खरं तर गंगाधरजी काळकुटे यांची मत मांडले हे निव्वळ हास्यास्पद आहे. हे काही लोक, आज 4 लोक मराठवाड्यातले अपात्र झाले, यांचे पुरावे माझ्याकडे सुद्धा आलेले आहेत. याला जर काही त्याच्यामध्ये काही गैर वाटत असेल तर आपण समोरासमोर बसून अगदी शेवटच्या उत्तरासाठी गंगाधरजी, या सगळ्या गोष्टीत न्यायालयाचा मार्ग मोकळा आहे. पुराव्यामुळे हे झालं नसल्याचा आक्षेप सत्ताधारी आणि इतर विरोधकांकडनं तुमच्यावर ठेवला जातो. या परिस्थितीत पुढची भूमिका तुमची काय असणार आहे गंगाधरजी? परंतु हे जाणून बुजून षडयंत्र आहे. काही लोक जाणून बुजून मनोज दादाला आणि राज्य सरकारला यात बदनाम करायचं काम करतायत. प्रमाणपत्र मिळालेले बोगस आहेत असं दाखवायचा प्रयत्न करतायत आणि मग सरकारमधले काही अधिकारी जाणून बुजून ते निर्णय म्हणजे चुकीचे निर्णय घेतायत. व्हॅलिडिटी होत असताना प्रमाणपत्र वैधता एकीकडे द्या म्हणतात आणि रात्रीतून निर्णय बदलतात. याच्यातून अधिकाऱ्यांची मानसिकता ही मराठवाड्याची आहे. जाता येतं, पडताळणी समितीने आम्ही आमचं न्यायालयात नक्की जाणार आहे, परंतु जर ते होत आणलं पाहिजे म्हणून मनोजदादांनी पत्रकार परिषद घेतली आणि ज्या कार्याकडे होत त्याच्यामुळे त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. आपण समाजात तेढ निर्माण होईल अशी विखारी भूमिका, समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी विखारी भूमिका ऋषीजी आपल्याला काही परवडणार नाही. तसं होऊ नये याकरता ओबीसी अगदी लास्ट वर्ड अजित शेवटच्या मुद्द्यावर वाइंड अपला एकच फक्त प्रश्न विचारतो. या सगळ्यातला जो प्रश्नचिन्ह आहे ना तो अधिकारी वर्गावर आहे. म्हणजे ते जात पडताळणी समितीतल्या त्या विलंबावर असू देत, कागदाच्या शोधीवर असू देत किंवा आत्ता आलेल्या अधिकाऱ्यांच्या राजकारणावर असो, निदान याची तरी चौकशी होणार आहेत का? आपण सहज सल्ला देऊ शकतो की तुम्ही कोर्टात जा, न्यायालयाची पायरी चढा, पण त्या अधिकाऱ्यांकडनं जर असं घडलं असेल तर त्याचं काय सरकार म्हणून? अजित. सकाळीच माननीय महसूल मंत्र्यांशी मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी जेव्हा संवाद केला तेव्हा बावनकुळे साहेबांनी सांगितलं आपण एकदा पुन्हा रिव्ह्यू घेऊ आणि या सर्व अधिकाऱ्यांना सांगू की याच्यामध्ये विशेषतः शैक्षणिक कामासाठी ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे
त्यांचं 1 तास सुद्धा विलंब होता कामा नये. इथं गंगाधरराव काळकुटे आहेत. गंगाधरराव, आपण आम्हाला कृपया सूचना करा. सरकार म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत. आणि नवनाथराव, आपण जी भूमिका घेतली की जे खरोखर कुणबी आहेत त्यांना कुठं आक्षेपच नाही. मी या भूमिकेचं आपलं स्वागत करतो आणि आपलं अभिनंदन करतो. कुठेही वाद न वाढता जे खरेखुरे ओबीसी आहेत, जे कुणबी आहेत, ज्यांना इतके दिवस मिळालं नाही, त्या या आंदोलनामुळे प्रमाणपत्र मिळालं. या आंदोलकांचंही अभिनंदन आणि आमच्या ओबीसी नेत्यांचेही मी आभार मानतो की आपण याच्यामध्ये कुठेही कटुता निर्माण होऊ देत नाही आहात. सरकार म्हणून आम्ही 100% यामध्ये नक्कीच न्याय्य अशा पद्धतीची कार्यवाही करण्याकरता नक्कीच कटिबद्ध आहोत. समाजाकडनं उठलेला हा प्रश्न न्यायिक मागण्यांचा आहे आणि या न्यायिक मागण्यांसाठी आंदोलकांची, याचिकाकर्त्यांची मागण्यांची गरज ही कागदोपत्री, कायदेशीर पत्री आणि न्याय भूमिकेतनं झाली पाहिजे. एवढीच या सगळ्यातली महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या न्यायाच्या भूमिकेला पुढे जात असतानाच आपण लोकशाहीचं पालन करू, निश्चित. एवढं मात्र नक्की. तुर्तास धन्यवाद मान्यवरांचे. गंगाधर काळकुटे, अजित चव्हाण आणि नवनाथ वाघमारे आजच्या धुळाच्या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले.